नमस्कार, मी प्रियांका पाटील. आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकराज्य न्यूज, निर्भीड बातम्यांचे व्यासपीठ. आज आपण दिवसभरामध्ये घडणाऱ्या घडामोडींवर नजर टाकूया. शिववरद प्रतिष्ठानच्या शाहिस्तेखानाची फजिती या भव्य हलक्या 2025 देखाव्याचे उद्घाटन मोठ्या उत्साहात संपन्न. शिववरद प्रतिष्ठान गणेश उत्सव 2025 देखाव्याचे उद्घाटन मोठ्या जल्लोषात, ढोल ताशा पथक, नाचणारा घोडा, पोतराज अशा वातावरणात या देखाव्याचे उद्घाटन महाराष्ट्र राज्य विधान परिषदेचे सभापती नामदार प्राध्यापक रामजी शिंदे व शहराचे लाडके आमदार संग्रामभैया जगताप यांच्या प्रमुख उपस्थितीत या देखाव्याचे उद्घाटन करण्यात आले. महाआरती करण्यात आली. शिववरद प्रतिष्ठानच्या वतीने सर्व मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. यावेळी महिला ग्रुपचे अध्यक्ष आशाताई डागवाले व सर्व महिला वर्ग मंडळाचे अध्यक्ष सागर गोरे, सचिन भिंगारकर, गोरख डागवाले, रोहन डागवाले, रोहित डागवाले, किशोर डागवाले, लोंढे पैलवान, सुरेंद्र गांधी आदी मान्यवर उपस्थित होते. आणि निश्चित स्वरूपामध्ये आदर्श असा छत्रपती शिवरायांचा इतिहास तुमच्या आमच्यासाठी सर्वांसाठी प्रेरणादायी आहे. आणि शिववरद प्रतिष्ठानच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं शाहिस्तेखानाची बोटं तोडली हा जो काही प्रसंग इथे आहे, खरं तर आता या वर्तमान काळामध्ये कुठलाही व्यक्ती जर विश्वासघात करणार असेल तर या देखाव्याच्या माध्यमातून आपण अतिशय कुशलतेने ते परतवून लावणं आणि छत्रपती शिवरायांचा आदर्श आपल्या समोर ठेवून आपल्या जीवनाचं मार्गक्रमण करणं ही खऱ्या अर्थानं आपली सर्वांची जबाबदारी आहे. आणि शिववरद प्रतिष्ठानच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी ही संकल्पना अतिशय चांगल्या पद्धतीनं इतर रेखाटली आणि पुतळ्याच्या माध्यमातून निर्माण केली आहे. त्याबद्दल मी मनापासून त्यांना धन्यवाद देतो. अतिशय चांगला उपक्रम या प्रतिष्ठानच्या वतीनं आणि डागवाले कुटुंबियाच्या वतीनं हा सामाजिक बांधिलकी आमदार साहेबांनी सांगितल्याप्रमाणे नेहमी करता अनेक वर्षानुवर्ष ही प्रथा आणि परंपरा सुरू ठेवलेली आहे. मला देखील या निमित्तानं आमंत्रित केलं, स्वागतही केलं, त्याबद्दल मी मनापासून आपले आभार व्यक्त करतो. आणि हा देखावा जर सांगायचं म्हटलं तसं छत्रपती शिवाजी महाराजांवर मी सांगितलं की अनेक लोकांनी घात करण्याचा प्रयत्न केला. या घातापैकी हा एक देखावा आहे. आता तुमच्याकडे सुद्धा बरेच लोक इथे तसे आहेत शाहिस्तेखानाच्या रूपानं. पण आता काळ थोडा बदललेला आहे, आपण त्याला म्हणू शकत नाही. तसं छत्रपती शिवाजी महाराजांचे सुद्धा ज्यावेळेस ते अफजल खान एक होता, तो ज्यावेळेला छत्रपती शिवाजी महाराजांना त्यांनी भेटीला बोलवलं तर तशाच पद्धतीने आलिंगन दिल्यानंतर आपल्या सर्वांना इतिहास माहिती काय घडलं की काही क्षणामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांना तो अफजल खान फाडून टाकला. तशाच पद्धतीनं ज्यावेळेला हा देखील आज जो प्रसंग या ठिकाणी आज आपल्याला पाहायला मिळतो तर तो आपण पाहिलं की शाहिस्तेखान म्हटलं की सगळ्यांना ते बोटं आठवतात. आणि म्हणून हा तशाच प्रकारचा एक देखावा आहे की जसं या शाहिस्तेखानाने छत्रपती शिवाजी महाराजांच्या दरबारामध्ये रात्रीच्या वेळेला घुसण्याचा साहेब आपल्या नेतृत्वाखाली चालणाऱ्या या मंडळाला मनापासून शुभेच्छा व्यक्त करतो. उपस्थित सर्व आपल्या हिंदू माता भगिनींना या गणेश उत्सवाच्या मनपूर्वक अशा शुभेच्छा व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद. जय श्रीराम, जय शिवराय. आयोजित देखाव्याचं उद्घाटन आणि आरतीच्या प्रसंगी उपस्थित असलेले आपल्या शहराचे लोकप्रिय आमदार संग्रामभैया जगताप, आपल्या प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष किशोरजी डागवाले, त्याचबरोबर उपस्थित असलेले माणिकराव विद्या,
मार्गदर्शक लाडके कार्यसम्राट आमदार संग्राम भैया यांच्या उपस्थितीमध्ये मित्रपरिवार या सर्वांचं मी शिववरद प्रतिष्ठानच्या वतीनं मनपूर्वक स्वागत करतो आणि आम्हाला शुभेच्छा द्या. तर शहरामधलं असणारं आपलं एक गणेश उत्सवाचं मंडळ आणि ह्या प्रतिष्ठानच्या वतीनं सालाबाद प्रमाणे गणेश उत्सव साजरा करत असताना हा उत्सव संपन्न होत असताना दरवर्षीच वेगवेगळ्या देखाव्यांचं देखील आयोजन आणि शेवटचे 5 दिवस अहिल्यानगर शहरामध्ये जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातनं अनेक गणेश भक्त हे पुढच्या पिढीला पाहण्याकरता त्यांना घेऊन येण्याचं काम आपल्या अहिल्यानगर शहरामध्ये करत असतात. समाजाला दिशा देणारे, समाजाला दिशादर्शक असणारे देखावे, प्रबोधन करणारे देखावे, असे वेगवेगळे देखावे आपल्याला सातत्याने पाहायला मिळतात. त्याच्यापैकी एक आपलं डागवाले साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करत असणारं हे शिववरद प्रतिष्ठान, या प्रतिष्ठानच्या माध्यमातून देखील असाच प्रयत्न दरवर्षी सालाबादप्रमाणे केला जातो. आणि यावर्षी या उद्घाटनाकरता आता जसं डागवाले साहेबांनी त्यांचं स्वागत केलं, आपल्या महाराष्ट्र राज्य विधान परिषद या विधान परिषदेचे सभापती नामदार शिंदे साहेब या ठिकाणी आलेत. त्यांचं आपल्या शिववरद प्रतिष्ठान डागवाले साहेब व आपल्या अहिल्यानगर वासियांच्या वतीनं मी त्यांचं मनपूर्वक या ठिकाणी हार्दिक स्वागत करतो. डागवाले साहेब महानगरपालिकेमध्ये अगदी नगरपालिका असल्यापासून शिंदे साहेब कार्यरत आहेत. लोकांच्या सातत्यानं सेवा करणं, संपर्क करणं, सुखदुःखामध्ये सातत्यानं उपस्थित राहणं आणि ते एकटेच नाही तर त्यांच्या सौभाग्यवती देखील कुठलाही प्रसंग असला, एखाद्या कुटुंबात दुःखाची घटना घडली तर तिथं ते कुटुंब ज्यावेळेला अंत्यविधी करून घराकडे निघतं तर त्यावेळेला यांच्या घरातनं स्वतःच्या कुटुंबातल्या जेवण बनवणं आणि ते जेवण दुःखाच्या घरी नेऊन देणं इथपर्यंत हे लोक कुटुंबापर्यंत पोहोचलेले आहेत. इतकी सेवा करणं हे वर्षानुवर्ष हे आपल्या परिसरामध्ये, प्रभागामध्ये सातत्याने करत असतात. आणि हे करत असताना निश्चित रूपानं या संपूर्ण सेवा करत असताना ज्यावेळेला गणेश उत्सव येतो तर प्रत्येकाला एक चांगल्या पद्धतीने, तसं अहिल्यानगर शहराला देखाव्यांची एक वेगळी परंपरा आहे की अत्यंत चांगले देखावे हे शिववरद प्रतिष्ठान सातत्याने करत असतं. आणि ह्या वर्षी तसं त्यांनी सांगितलं की ह्या वर्षीचा देखावा हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासावरती आहे. छत्रपती शिवाजी महाराजांवरती अनेक लोक प्रयत्न करत होते की कुठेतरी त्यांचा कसा घात करता येईल, आणि घात करण्याच्या नादामध्ये अनेक लोक या भारत भूमीमध्ये, आजचा भारत आपण पाहतो की 79 वर्ष आपल्याला आता स्वातंत्र्य मिळून झालेत, पण छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात जो भारत होता तो अखंड भारत होता. आणि आपल्या सर्वांचा प्रयत्न पुढच्या काळामध्ये असला पाहिजे की छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजवटीतला तो पुन्हा आपल्याला तो अखंड भारत निर्माण करायचा. आणि ज्या वेळेला ही पुढची पिढी मोठी होईल तर त्या पिढीने स्वातंत्र्य दिन साजरा करत असताना आज 79 वर्ष झालेत, 100वी ज्यावेळेस होईल तर त्यावेळेला तो अखंड भारत निर्माण झाला पाहिजे, तो नकाशा त्याप्रमाणे निर्माण झाला पाहिजे. आणि म्हणून ज्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या पद्धतीने काम केलं तितक्याच पटीनं आपल्या अनेक मावळ्यांना या भारतभूमीवर निर्माण व्हायचं. आणि हा देखावा जर सांगायचं म्हटलं तसं छत्रपती शिवाजी महाराजांवर मी सांगितलं की अनेक लोकांनी घात करण्याचा प्रयत्न केला. या घातापैकी एक हा एक देखावा आहे. आता तुमच्याकडे सुद्धा बरेच लोक इथे तसे आहेत शाहिस्ते खानाच्या रूपानं. मग आता काळ थोडा बदललेला आहे, आपण त्याला असं म्हणू शकत नाही. तसं छत्रपती शिवाजी महाराजांचे सुद्धा ज्यावेळेस ते अफजल खान एक होता, तो ज्यावेळेला छत्रपती शिवाजी महाराजांना त्यांनी भेटीला बोलवलं तर तशाच पद्धतीने आलिंगन दिल्यानंतर आपल्या सर्वांचा इतिहास माहिती काय घडलं की काही क्षणामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांना तो अफजल खान हाडून टाकला. तशाच पद्धतीनं ज्यावेळेला हा देखील आज जो प्रसंग या ठिकाणी आज आपल्याला पाहायला मिळतो तर तो आपण पाहिलं की शाहिस्ते खान म्हटलं की सगळ्यांना ते बोटं आठवतात. आणि म्हणून हा तशाच प्रकारचा एक देखावा आहे की जसं या शाहिस्ते खानाने छत्रपती शिवाजी महाराजांच्या दरबारामध्ये रात्रीच्या वेळेला घुसण्याचा प्रयत्न केला,
आणि छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे एक अत्यंत म्हणजे हुशार, चाणक्य व्यक्तिमत्व आणि शूर व्यक्तिमत्व होतं. त्यांना अगदी थोडी सुनूक जरी लागली तर क्षणामध्ये तुम्हाला जसं अफजल खानाचा वध त्यांनी जसं केला तसाच तुम्हाला सांगतो, ज्या वेळेला या हळूच या शाहिस्त खानाने तिथपर्यंत हात टाकला, वर चढण्याचा प्रयत्न केला, तर त्याच वेळेला त्याची बोटं छाटून टाकण्याचं काम छत्रपती शिवाजी महाराजांनी केलं. आता ते पळाला नसतात, आता तो शाहिस्त खान जर पळाला नसता तर तुम्हाला सांगतो त्याचाही अफजल खान व्हायला काही सेकंद सुद्धा लागले नसते. आणि तशाच प्रकारे डागोले साहेब आता निवडणूक आली आहे. आता शिंदे साहेब या ठिकाणी आले आहेत. आता मी तर तुमच्या पार्टीचा नाही, पण शिंदे साहेब या ठिकाणी आलेले आहेत. तरी आता अनेक शाहिस्त खान निवडणुका म्हटलं की येत असतात, तुमच्या आजूबाजूला काही कमी नाही, पण तुम्ही मात्र या निवडणुकीमध्ये जशी जनतेची सेवा करत आलात, छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार, धर्माचे विचार तुम्ही पुढे घेऊन चाललेत. आज आपल्या वाघमोडे शिंदे साहेब इथं जे आपल्याला पाहायला मिळतं, हे काम आम्ही मागच्या काही महिन्यांपूर्वीचं उद्घाटन केलं आणि ह्या परिसरामध्ये संपूर्ण पाणी पावसाळ्याचं अगदी त्या म्हणजे वाघा बॉर्डर आहे आमच्याकडे, कोटला स्टँड, कारण इकडं भारत तिकडं जरा वेगळाच सुरू होतं प्राण. तिथून जे पाणी येतं तर ते सगळं मंगलगेट पासून पाणी येतं, म्हणजे मंगलगेट सगळा परिसर तिथून इथपर्यंत पाणी येतं आणि ते अमरधामच्या नालेगावच्या अमरधामपर्यंत ते पाणी येत असतं. संपूर्ण गाळ घाण यायची. वर्षानुवर्षाचे खालच्या भुयारी गटार ज्या पूर्वीच्या काळामध्ये होत्या 40-50 वर्षापूर्वी, तर त्यांचं देखील त्या बुजल्या गेलेल्या होत्या. आणि म्हणून आमच्या सर्वांचा प्रयत्न होता की अहिल्यानगर शहरामध्ये, या मध्यवर्ती शहरामध्ये देखील ज्यावेळेला कॉन्क्रीट करायचं असेल तर मोठ्या गटारी या केल्या पाहिजे. आणि आज त्याच धर्तीवरती अगदी जिल्हा वाचनालयापासून तर अमरधामपर्यंत मोठी खाली एक माणूस चालत जाईल एवढी मोठी पाईपलाईनची ड्रेनेजची गटार ही शिना नदीपर्यंत करण्यात आली. आणि आता एवढा मोठा मे महिन्यामध्ये ढगफुटीसारखा पाऊस आपल्याला झालेला पाहायला मिळाला, पण कुठल्याही प्रकारचं पाणी इथपर्यंत आलं नाही. म्हणजे एक चांगलं हे काम यशस्वी झालं याचं ते प्रतीक आहे. आणि फार व्हायरल झाला की गाड्या इथं तरंगत होत्या, पण आज सुदैवानं सगळ्यांच्या आशीर्वादानं आमच्यासारख्या कार्यकर्त्याला संधी देण्यात आली आणि त्या संधीच्या माध्यमातून आज नगरपर्यंत हे विकासात्मक काम शिंदेसाहेब आपल्या सरकारच्या माध्यमातून हा पैसा हा शेवटच्या माणसापर्यंत गल्ली बोळापर्यंत पोहोचवण्याचं काम हे मताच्या माध्यमातून झालेलं आहे. आणि म्हणून ही सगळी मताची प्रक्रिया पुढच्या काळामध्ये अशी सुरू ठेवण्याकरता विचाराचे लोक, आणि विचार कुठला आहे तर तो हाच विचार आहे की छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास, तो वारसा, तो विचार आपल्याला आज जसा महाराष्ट्रामध्ये आपल्याला आलेला पाहायला मिळाला. कारण की लोकसभेला आपण पाहिलं की लोकसभेला काही महाराष्ट्रामध्ये, राजस्थानमध्ये आणि युपीमध्ये काही. अहिल्यानगर प्रतिनिधी सागर सब्बान. ताज्या बातम्यांसाठी आणि अपडेट्ससाठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच लाईक आणि शेअरही करा.